हॅलो. तर आज खूप दिवसांनी आपण भेटणार आहोत. परत मी मेकअप करणार आहे. माझा एक लुक आहे. मला बाहेर जायचं आहे. माझ्या फ्रेंडच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. त्यासाठी मला रेडी व्हायचं आहे. तर आपण आता रेडी होऊयात. लेट्स स्टार्ट. माझं केस बांधून घेऊयात. खूप दिवस झाले मी ब्लॉग केला नाही आहे. मी काही व्हिडिओ केले नाही आहेत. तर खूप सारे मला कमेंट्स आलेच आहेत माझ्या फ्रेंडचे. काय सांगणार, कामात मी बिझीच असते तशी. चला आपण मॉइश्चरायझरने स्टार्ट करूयात. आज मला ऑफही आहे आणि संधीही आहे व्हिडिओ करण्याचा. आणि मुळात मला टाईम भेटला आहे आज. मॉइश्चरायझर लावूनच आपल्याला मेकअपची सुरुवात करायची, कारण की माझी स्किन खूप ड्राय आहे. मला तर मोस्टली लागतं मॉइश्चर करायला. नाहीतर माझी स्किन खूप अशी पांढरट दिसते मेकअपमुळे. त्यासाठी सेम थोडंफार उरलं तर लावू शकतो. बॉडी जरी वेगळं असलं तरी. जो मेकअप आपण चेहऱ्याला करतो तो मानेला पण करायचा, कारण की सेम ते मॅच झालं पाहिजे. तर मी पिंक फ्रायडे सेल म्हणून हे मागवलं आहे. नायकाचं प्रोडक्ट्स आहेत. नायकावरून मागवलं. नायकाचे प्रोडक्ट्स नाही आहे. स्विस ब्युटीचे वगैरे फिटनेस फाउंडेशन आणि कन्सिलर वगैरे मागवलं आहे. तर मला ते खूप स्वस्तात आणि सगळं छान भेटलेलं आहे. आपण आता मेकअपला स्टार्ट करूयात. पण मी आज फाउंडेशन वगैरे हेवी मेकअप नाही करणार आहे. मला सटल छान असा क्यूट मेकअप हवा आहे. का लावू फाउंडेशन? नाही, गरज नाही आहे. आपण नॉर्मलच मेकअप करूयात. तिच्या मुलाचा वाढदिवस आहे, माझ्या नाही. सो आपण थोडंफारच करूयात, अति नको. मला तशी अतिरेक नाही आवडत गोष्टी. मी ही माझी बेसिक क्रीम लावली आहे नेहमीची, जी मी ऑफिसला जाताना पण वापरते. खूप दिवस झाले मी आयब्रोजसुद्धा नाही केलेत. मला टाईमच नाही भेटत कोणत्याच गोष्टीचा. तर आता आपण सनस्क्रीन लावणार आहोत. SPF 50 PA+++ हे वाला आहे, जे मी अप्लाय करते. हे मस्ट आहे. हे करणं गरजेचंच आहे, कारण की टॅनिंग खूप होते. सनस्क्रीन हे गरजेचंच असतं. लागेल तसं. मला खूप लेट झाला आहे. मला पटकन निघावं लागेल, कारण की ट्रॅफिक पण लागतं मध्ये रस्त्यात. खूप पुण्यातलं ट्रॅफिक अतिशय वाढलं आहे, अतिशय. आणि मुळातच मला लांब जायचं आहे. प्रत्येक स्टेप झाल्यानंतर मला टॅप करायला खूप आवडतं, कारण की असं वाटतं की ते बसतात प्रोडक्ट असे स्किनवर. ते छान हे होतात, मॉइश्चर वगैरे झाल्यासारखे असे सेट होतात, डीप होतात. तर त्यानंतर ॲक्च्युली माझे प्रोडक्ट खाली विसरून आली आहे. माझ्या रूममध्ये मी काहीच प्रोडक्ट नाही आहे. बेस्ट पार्ट, हे मी काजळ आणलं आहे रेनेचं. मला हे आज मी फर्स्ट टाईम अप्लाय करणार आहे. मी घेतल्यापासून लावलं नाही आहे आणि मी आज लावणार आहे हे. तर बघूयात आपण कसं होतं ते. चला तर मग आय मेकअपला स्टार्ट करूयात. आय मेकअप करून घेऊयात पहिला. खूप दिवस झाले मला टाईमच भेटत नाही आहे. आय डोंट नो कसा, कारण की माझा ऑफ येतो आहे आणि मध्येच घरात काही काम निघतात आहेत. त्यासाठी मला खरंच टाईम नाही भेटत आहे. माझ्या फ्रेंड मला म्हणतात, डायरेक्ट गायब झालीस का तू? बंद केलंस व्लॉगिंग? बंद केलं? हाऊस पूर्ण झाली? हाऊसचं असं काही नाही आहे. मला वाटेल तेव्हा मला ब्लॉग करायला आवडेल, पण तसा तो टाईम पण भेटला पाहिजे. आणि मुळातच मी वेल्ली नाही आहे. मी घरात नाही राहत. मी जॉब देखील करते गाईज. जास्त लाऊड नको करायला. अतिशय असं सटल मेकअप म्हणतात ना, अगदी तसंच करूया, कारण की जास्त लाऊड मला आवडणार नाही. आणि ते मुळातच ते खूप लांब जायचं आहे ना, मग जसं जास्त भडक नको येत माझ्या मते तरी. काय लागलं इथे? आज पण मी हेअर वॉश केलं आहे, जसं तुम्हाला हर एक प्रॉब्लेम दिसतं. हेअर वॉश. आता आपण थोडंसं ना, मला गरम होते, पण ते फॅन्स वगैरे की केस उडतील वगैरे वगैरे वगैरे, त्यासाठी मी चालू नाही करत आहे. बट आपण नाही लावायचं. काजळ लावायचं. काजळ लावलं की अतिशय मी भयंकर दिसेल, मला असं वाटतंय. पण आपण थोडंसं काजळ लावूयात. काजळ लावण्यासाठी मला खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. हे चांगलं दिसतंय, चांगलं दिसतंय. ते चांगलं दिसतंय, राहू द्या. लावलं तर काढताही नाही ना, तसाही तो प्रॉब्लेम आहे. बट स्टील तर चांगलं दिसतंय. चला मग पुढे वळूयात फास्ट. मला खूप लेट झाला आहे.
थोडंसं मस्करा आणि लायनर मी लावू का? फक्त विंग्स काढते. मला असं वाटतं विंग्स काढल्याने चांगलं दिसेल ते लायनर. डोळे चांगले दिसतील माझ्या मते. आणि माझ्या डोळे तसे मोठे आहेत त्याच्यात विंग्स चांगले दिसतात मला. फक्त छोटे छोटे विंग्स काढूयात आपण. चुकीचं आलंय ते चुकीचं माझ्या मते. थोडंसं आपण थांबा. लेफ्ट साईडला चांगलं करू शकतो. अरे आपण छोटे म्हटलोय पण मोठे काढले. इट्स ओके, चालतं. मेकअप आहे ना, डल डल म्हणण्यापेक्षा सटल आहे ना, बस. मस्कारा लावून घेते. मस्काराने काही मस्त लॅशेस दिसतील माझे छान. मी मस्कारा लावते. माझं उप्स मुवमेंट झालं, ते खाली लागले मस्कारा चुकून. सी लॅशेस यार. पण आधी आपण कोरडं होऊन देऊयात, सुकून देऊयात, त्यानंतर बरोबर निघतं. लगेच काहीतरी पुसायला जाऊन ते अतिशय काळ ते होऊन बसेल. त्यापेक्षा सुकू द्या ते आणि आपण काढूयात. नंतर लिपस्टिक अप्लाय करूया. तोपर्यंत लिपस्टिक शोधूयात पहिला. माझा मेकअप झाला. मी आता केस करते, मग हे पुसून काढते, म्हणजे नंतर मला अजून नीट मेकअप पण करता येईल. आता पहिला केस करूयात. तर मी केस जाता आता सेट होतील, कारण की ओली आहेत ऑलरेडी आणि थोडी सुकी थोडी ओली आहेत. त्यासाठी मी जाता आता सेट करते. मग आता पहिला ब्लॉग मी हा स्टार्ट केला आहे, कारण की मला आज रील बनवायचा आहे. माझा फेवरेट आहे सध्या एक ट्रेंडिंग सॉन्ग आहे. आणि माझ्याकडे एक क्यूट इयरिंग्स आहेत. मला हे इयरिंग घालू का? अजून एक आहेत. मला गिफ्ट भेटला आहे. इयरिंग्सचा बॉक्स आहे पूर्ण माझ्याकडे. हा मला गिफ्ट भेटला आहे आणि त्यातले माझे बेस्ट इयरिंग्स आहेत. ही वाली पर्पल. आणि माझा पर्पल कलर खूप फेवरेट आहे. हा मला फेवरेट कलर आहे. हा बेबी पर्पल टाईप समथिंग. हा खूप लव्हेंडर कलर माझा फेवरेट आहे. मला हे इयरिंग घालायचं होते कशाला ओकेजनला, बट मी आज ते घालू का मी हे घालू? मी खूप कन्फ्युज आहे, कारण की मला इयरिंग्सवाले रील्स करायचे. तर मी कोणते घालू? मला खूप कन्फ्युज. मी ताईला पण विचारले माझ्या, तर ती ॲक्च्युली ताईचे आहेत, हे माझं नाही आहे. मला कळत नाहीत मी कोणते वाले घालूयात. पण मला झुमकावाला इयरिंग माझ्याकडे ॲक्च्युली अजून एक आहे. हे वाले आहेत. हे छान आहेत. मला खूप आवडले हे इयरिंग्स. बट ते गाणं आहे झुमका. तर झुमक्यासाठी मला हे वाटतं मी हेच घालावं. ते झुमका ॲक्च्युली हा पण झुमका नाही, झुमका ग्राउंडमध्ये जो येतात इयरिंग्सला झुमका म्हणतात. बट हे मला खूप आवडले, मला घालायचं आहे. आपण हे झालं. मुळातच माझे हे रिंगा आहेत, ते मी काढत नाही, मी त्यावर घालते. आळशीपणाची हद्द पार करण्यात आपण ट्राय करूया. त्याच्यावरच रिंगा जातात का तशी म्हणजे ते जातात. ये बरं, यावर टिकली लावूया पहिला. छान वाटतं. मी केस सगळं इयरिंग सगळ्या ज्वेलरी वगैरे घालून लास्ट मी तुम्हाला लुक दाखवते. चलो बाय.